मी सिद्धार्थ. माझं वय वर्ष 32. पुण्याच्या कोथरूड भागात एका शांत सोसायटीत. माझा स्वतःचा 2 BHK फ्लॅट आहे. IT कंपनीतील नोकरी. दिवसाचे 9-10 तास लॅपटॉपसमोर आणि संध्याकाळी घराची ती शांतता. माझी बायको सायली मुंबईला बँकेत कामाला आहे. सुरुवातीला आम्ही सोबत राहायचो, पण किरायाच्या ओढीत ती मुंबईला गेली आणि आमच्यातलं अंतर फक्त किलोमीटरमध्येच नाही, तर मनातूनही वाढत गेलं. आठवड्यातून एकदा होणारा फोन कॉल आता फक्त जेवलास का आणि पैसे पाठवलेत का इथपर्यंतच उरला होता. पुण्याचा पाऊस तसा लहरी, पण त्या दिवशी तो अगदी मनावर येऊन पडत होता. ऑफिसमधून लवकर आलो होतो. खिडकीबाहेर झाडं वाऱ्याने डोलत होते. मी चहाचा कप घेऊन बाल्कनीत उभा राहिलो. माझं लक्ष समोरच्या फ्लॅटच्या बंद दाराकडे गेलं. तिथे नुकतंच एक नवीन जोडपं राहायला आलं होतं. पाटीवर नाव होतं अजित आणि कोमल देशपांडे. अजित साहेब मोठे बिझनेसमॅन होते, त्यामुळे त्यांचं येणं जाणं कमीच असायचं. पण कोमल वहिनी, त्यांचं अस्तित्व त्या बंद दारामागेही जाणवायचं. त्या दिवशी अचानक दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर त्या उभ्या होत्या. अंगावर निळ्या रंगाची साधीसुधी साडी, केसांचा सैल अंबाडा आणि डोळ्यांत एक हलकासा चष्मा. त्यांच्या हातात एक छोटी वाटी होती. नमस्कार, मी कोमल. समोरच्या फ्लॅटमध्ये राहते. त्या अतिशय मृदू आवाजात बोलल्या. हो, माहिती आहे. बोला ना वहिनी. मी थोडा सावरून म्हणालो. काही नाही, साखरेचा डब्बा संपलाय आणि नेमकं अजित बाहेरगावी गेलेत. थोडी साखर मिळेल का? त्यांनी संकोचाने विचारलं. मी साखर आणायला आत गेलो आणि मनात विचार आला, इतक्या मोठ्या घरात राहणारी स्त्री पण साखरेसाठी शेजाऱ्याकडे येताना किती संकोच करते. मी साखर दिली आणि तिथूनच आमच्या संवादाची पहिली विणविण गेली. त्यानंतर आमचं बोलणं वाढलं. कधी लिफ्टमध्ये, कधी पार्किंगमध्ये. मला जाणवलं की कोमल वहिनी दिसायला जितक्या शांत आहेत, त्यापेक्षा जास्त त्या आतून एकट्या आहेत. अजित साहेब महिन्यातले 20 दिवस दौऱ्यावर असायचे. त्यांचं घर आलिशान होतं, पण त्यात जिवंतपणा नव्हता. एकदा शनिवारी सुट्टी होती. दुपारी अचानक माझ्या फ्लॅटची वीज गेली. बाहेर वळवाचा पाऊस सुरू होता. मी हॉलमध्ये बसलो होतो. इतक्यात कोमल वहिनींचा फोन आला. आम्ही फोन नंबर एक्सचेंज केले होते. सिद्धार्थ, तुमच्याकडे लाईट गेली आहे का? त्यांनी विचारलं. हो वहिनी, बहुधा फ्यूज गेला असावा. माझ्याकडेही अंधार आहे आणि मला अंधाराची खूप भीती वाटते. जर तुम्हाला हरकत नसेल तर मी थोडा वेळ तुमच्या बाल्कनीत बसू का? तिथे थोडा प्रकाश आहे. त्या काहीशा घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या. मी हो म्हटलं आणि काही मिनिटातच त्या आल्या. त्या दिवशी आम्ही तासनतास बोललो. त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं. घरच्यांच्या इच्छेखातर केलेलं लग्न, पण त्यात प्रेम कधीच आलं नाही. अजितसाहेब पैशांच्या मागे धावणारे, तर वहिनींना हवं होतं कुणीतरी त्यांचं ऐकून घेणारं. सिद्धार्थ, कधी कधी ही सोन्याची पिंजरी आहे, खायला सगळं आहे, पण बोलायला कुणी नाही. त्या खिडकीबाहेरच्या पावसाकडे पाहत म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी त्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकत होतं. मी त्यांचा हात धरला, केवळ एक आधार देण्यासाठी, पण त्या स्पर्शात एक वेगळीच वीज होती. तो स्पर्श अनैतिक नव्हता, पण तो नैतिकही उरला नव्हता. तो 2 एकाकी मनांचा एकमेकांना दिलेला मूक पाठिंबा होता. आम्ही बराच वेळ तसंच बसून राहिलो. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि माझ्या घरात 2 अनोळखी पण ओळखीची झालेली मन एकमेकांच्या जवळ येत होती. कोमल वहिनींच्या केसाचा हलकासा सुवास माझ्या श्वासात मिसळत होता. मला जाणीव झाली की हे नातं आता फक्त शेजार धर्माचं राहिलं नव्हतं. त्या पावसाळी रात्रीनंतर आमच्यातलं नातं एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. आता आम्ही फक्त शेजारी उरलो नव्हतो. कोमल वहिनी आणि माझ्यात एक असा धागा विणला गेला जात होता, ज्याला कोणतंही नाव देणं कठीण होतं. दिवसाची सुरुवात आता ऑफिसच्या टेन्शनने नाही, तर कोमल वहिनींच्या दाराच्या उघडण्याने आणि मिटण्याच्या आवाजाने व्हायची. बाल्कनीत वाळत टाकलेले त्यांचे कपडे, त्यांच्या घरातून येणारा फोडणीचा सुवास आणि कधीतरी चुकून झालेला नजराभेटा, या सगळ्यात मी स्वतःला हरवत चाललो होतो. एके दिवशी ऑफिसमधून येताना मला उशीर झाला. पुण्यात ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे प्रचंड चिडचिड झाली होती. घरी आलो, डोके भणभणत होते. विचार केला चहा करावा, पण अंगात त्राण नव्हता. इतक्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. समोर कोमल वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या हातात चहाचा कप आणि प्लेटमध्ये बिस्किट होती. चेहरा बघूनच कळतंय, खूप दमला आहात. घ्या हा चहा, प्या आणि फ्रेश व्हा, त्या हसत म्हणाल्या. मी कप हातात घेतला आणि मनात विचार आला. सायलीने कधी लांबून फोनवरही माझं डोकं दुखतंय का हे विचारलं नव्हतं. वहिनींना हे कसं कळलं? त्या आत आल्या आणि सोफ्यावर बसल्या. मी चहा पीत होतो आणि त्या माझ्याकडे एकटक पाहत होत्या. काय झालं बहिणी, असं काय बघताय? मी त्यांना विचारलं. त्या थोड्या सावरल्या आणि म्हणाल्या. काही नाही सिद्धार्थ, तुमच्यात आणि माझ्यात खूप साम्य आहे. असं वाटतं आपण दोघेही गर्दीत असूनही किती एकट्या आहोत ना. त्यांच्या या वाक्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या दिवशी गप्पांचा ओघ सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत थांबलाच नाही. वहिनींनी सांगितलं की अजित साहेब आता पुढचे 2-3 महिने दुबईला एका प्रोजेक्टसाठी जाणार आहेत. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती,
तर एक प्रकारची मोकळीक होती. हळूहळू आमचं भेटणं रोजचं झालं. कधी त्या माझ्यासाठी जेवण बनवायच्या, तर कधी मी त्यांना बाहेरून काहीतरी खाऊ आणून द्यायचो. एके दिवशी शनिवारी सुट्टी होती. मी घर साफ करत होतो. वहिनी आल्या आणि म्हणाल्या, "अरे हे काय करतोय?" "बाजूला हा मी करते." मी बसलो आणि त्या घर आवरायला लागल्या. काम करता करता त्या गुणगुणत होत्या. मी त्यांना पाहत होतो. साडीचा पदर कमरेला खेचलेला, कपाळावर घामाचे काही थेंब आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज. काम संपल्यावर त्या थकल्या आणि माझ्या शेजारी सोफ्यावर येऊन बसल्या. "खूप काम केलं तुम्ही आज." मी म्हणालो. "काही नाही, घराला घरपण मिळालं की कामाचा थकवा जाणवत नाही." त्या खोल श्वास घेत म्हणाल्या. त्यावेळी आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करत होते. वातावरणात एक शांतता होती, पण मनात विचारांचं काहूर होतं. मी हळूच त्यांचा हात हातात घेतला. त्या दचकल्या नाहीत. उलट त्यांनीही माझा हात घट्ट धरला. त्यांचे हात मऊ होते, पण त्यात एक प्रकारची थरथर होती. "सिद्धार्थ, हे चुकीचं आहे का?" त्यांनी अगदी हळू आवाजात विचारलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. "चुकीचं काय आणि बरोबर काय वहिनी? ज्या नात्यात सुख मिळतं ते चुकीचं कसं असू शकतं?" त्यांनी आपलं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. त्यांचा तो उबदार स्पर्श, त्यांच्या श्वासांची गती मला जाणवत होती. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे नातं आता केवळ संवादापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक ओढ निर्माण झाली होती, जी कदाचित नैतिकतेच्या पलीकडे होती. पण कोमल वहिनींमध्ये मला ती स्त्री दिसत होती, जिला केवळ शरीरसुखाची नाही तर कोणाच्या तरी अस्तित्वाची, कोणाच्या तरी प्रेमाची ओढ होती. रात्र वाढत गेली आणि आमच्यातील अंतर कमी होत गेलं. आम्ही दोघंही जाणत होतो की आम्ही एका अशा अग्नीशी खेळत आहोत, ज्यात होरपळण्याची भीती होती. पण त्या एकाकीपणा तो अग्नीचा आम्हाला ऊब देत होता. वहिनी उठल्या आणि जाण्यासाठी वळाल्या. पण जाता जाता त्यांनी माझ्या गालावर एक हलकासा स्पर्श केला. तो स्पर्श एखादं वचन दिल्यासारखा होता. त्या रात्री मी विचार करत होतो. मी एक विवाहित पुरुष आणि त्या दुसऱ्याच्या पत्नी. समाज याला काय म्हणेल? पण जेव्हा मी डोळे मिटले तेव्हा मला फक्त कोमल वहिनींचा तो हसरा चेहरा आणि त्यांचा तो मऊ स्पर्श आठवत होता. अजितसाहेब दुबईला गेल्यानंतर सोसायटीतल्या त्या 2 फ्लॅटमधली भिंती जणू पूर्णपणे नाहीशी झाली. आता आमचं नातं शेजारधर्माच्या पलीकडे गेलं होतं. सकाळी मी उठलो की कोमल वहिनींच्या घरून येणाऱ्या कुकरच्या शिट्टीचा आवाज मला जागं करायचा. मी ऑफिसला निघताना त्या दारात उभ्या असायच्या, केवळ एक कटाक्ष टाकण्यासाठी. त्या एका नजरेत दिवसभराचं बळ असायचं. एके दिवशी ऑफिसमध्ये खूप काम होतं. त्यात पावसाने पुण्याच्या रस्त्यांची दैना केली होती. मी रात्री 9च्या सुमारास घरी परतलो. थकलो होतो आणि अंगात ताप भरल्यासारखं वाटत होतं. मी दरवाजा उघडला आणि सोफ्यावर कोसळलो. काही वेळाने बेल वाजली. कोमल वहिनी आल्या होत्या. त्यांच्या हातात वाफळलेला कडीचा बाऊल होता. "सिद्धार्थ, तुमचं डोकं दुखतंय का? खूप गरम लागतंय तुम्हाला?" त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवून विचारलं. त्यांच्या हाताचा तो शीतळ स्पर्श मला त्या तापातही सुखावून गेला. त्यांनी मला उठवून बसवलं आणि प्रेमाने कडी पाजली. "तुम्ही स्वतःची काळजी का घेत नाही? सायली असते तर तिनेही हेच केलं असतं ना?" त्यांनी विचारलं. मी हसलो, पण त्या हसण्यात दुःख होतं. सायली असती तर कदाचित तिने तिच्या कामाच्या मीटिंगबद्दल सांगितलं असतं. तिला माझं डोकं दुखतं हे कधीच जाणवलं नाही. "वहिनी." त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल अपार करुणा दिसली. त्यांनी हळूच माझं डोकं त्यांच्या मांडीवर घेतलं. त्यांच्या साडीचा तो स्पर्श आणि त्यांच्या अस्तित्वाची ती ऊब. मला वाटलं की या क्षणी जग थांबायला हवं. त्यांनी माझ्या केसातून बोटं फिरवायला सुरुवात केली. तो केवळ स्पर्श नव्हता. ती एक निशब्द जाणीव होती की मी तुझ्यासोबत आहे. त्या रात्री आमचे संवाद कमी झाले, पण आमची मनं एकमेकांशी बोलत होती. आम्ही दोघंही एका अशा वळणावर होतो, जिथे मागे फिरणे शक्य नव्हतं. समाजाच्या नजरेत हे अनैतिक होतं, पण आमच्या त्या एकाकी जगात हे एकमेव सत्य होतं. काही दिवस असे सुखात गेले, पण म्हणतात ना, सुख जास्त काळ टिकत नाही. एक दिवस अचानक रात्री 12च्या सुमारास समोरच्या फ्लॅटची बेल वाजली आणि आवाजावरून कळलं की अजितसाहेब अचानक परत आले होते. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. वहिनींची काय अवस्था झाली असेल? दुसऱ्या दिवशी सकाळी मी गॅलरीत उभा होतो. अजितसाहेब आणि वहिनी बाहेर आले. अजितसाहेबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ताठा होता, पण वहिनीचा चेहरा पडलेला होता. त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं, पण त्या नजरेत अनोळखीपणा होता. मला कळलं की आता पुन्हा आम्हाला त्या भिंतीआड जावं लागणार होतं. दुपारी जेव्हा अजितसाहेब ऑफिसला गेले, तेव्हा वहिनींचा मेसेज आला, "आज भेटू नका, त्यांना शंका आली आहे." माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. शंका? कशाची? आम्ही तर कधीच मर्यादा ओलांडली नव्हती. पण मग मला आठवलं की पुण्याच्या या लहानशा सोसायटीत भिंतींनाही कान असतात. आमचं तासनतास एकत्र बसणं, माझं त्यांच्या घरी जाणं, कुणीतरी पाहिलं असावं. त्या दिवशी संध्याकाळी मी खाली पार्किंगमध्ये गेलो, तेव्हा अजितसाहेब तिथे उभे होते. मला पाहताच त्यांनी एक कुत्सित स्मित केलं. "काय सिद्धार्थ, शेजारधर्म चांगला पाळताय असं ऐकलंय." कोमल सांगत होती. "तुम्ही खूप मदत केली तिला." मी नसताना त्यांच्या बोलण्यातील ती खोच मला स्पष्ट जाणवली. माझ्या मनात धडधडी भरली.
वहिनींना त्यांनी काही त्रास तर दिला नसेल. आमचं हे निःशब्द नाते आता एका संकटात अडकलं होतं. वहिनीने मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या गुंतागुंती सांगितल्या होतीच, पण आता या गुंतागुंतीचा भाग मी सुद्धा झालो होतो. त्या रात्री वहिनीच्या घरातून मोठ्या आवाजात भांडण ऐकू आलं. मी माझ्या घरात अस्वस्थपणे ये-जा करत होतो. मला जाऊन त्यांना वाचावंसं वाटत होतं, पण माझा अधिकार काय? मी तर फक्त एक शेजारी होतो. रात्री 2 वाजता अचानक माझ्या दारावर हलकीच टकटक झाली. मी दार उघडलं. समोर कोमल वहिनी उभ्या होत्या. त्यांचे डोळे रडून सुजले होते आणि हातावर निळे वळ उमटले होते. त्या काही न बोलता थेट माझ्या मिठीत शिरल्या आणि ओक्साबोक्शी रडायला लागल्या. सिद्धार्थ, आता सहन होत नाहीये. मला इथून घेऊन चल, त्या हुंदके देत म्हणाल्या. मी त्यांना घट्ट धरलं. आता हे नातं फक्त प्रेमाचं उरलं नव्हतं, तर ते एका संघर्षाचं रूप घेत होतं. पण प्रश्न हाच होता, या संघर्षाचा शेवट काय होईल? आमचा हा मार्ग आम्हाला सुखाकडे नेणारा होता की विनाशाकडे? त्या रात्री कोमल वहिनी माझ्या घरात होत्या, माझ्या मिठीत होत्या. त्यांचं शरीर भीतीनं आणि थंडीनं थरथरत होतं. बाहेर पावसाचं तांडव सुरू होतं आणि माझ्या मनात विचारांचं वादळ. सिद्धार्थ, मी परत तिथे जाऊ शकत नाही. त्यांनी माझ्या चरित्र्यावर संशय घेतला. तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल सोसायटीच्या लोकांनी त्यांना काहीतरी सांगितलंय. वहिनी हुंदके देत बोलत होत्या. मी त्यांना सावरलं, पाणी दिलं आणि सोफ्यावर बसवलं. मला माहीत होतं की या क्षणी झालेली चूक आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. वहिनी, शांत व्हा. मी तुमच्यासोबत आहे, पण आपल्याला विचारपूर्वक पाऊल टाकावं लागेल, मी धीर देत म्हणालो. ती रात्र आम्ही दोघेही झोपलो नाही. आम्ही गप्पा मारल्या, पण त्या गप्पांमध्ये आता ओढ नव्हती, तर एक प्रकारची ओढ लागली होती, ती सन्मानाची. वहिनींनी निर्णय घेतला होता की त्या अजितसोबत राहणार नाहीत, पण माझ्याकडे राहणंही त्यांच्यासाठी कायमस्वरूपी उपाय नव्हता. समाज आम्हाला कधीच स्वीकारणार नव्हता. आमचं नातं अनैतिक ठरवून आम्हाला वाळीत टाकलं असतं. सकाळ झाली. पावसाचा जोर ओसरला होता. मी वहिनींना म्हणालो, वहिनी, तुम्ही तुमच्या माहेरी किंवा तुमच्या मैत्रिणीकडे काही दिवस जा. मी तुम्हाला मदत करतो. आपण कायदेशीर मार्गाने हे सोडू. वहिनींनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. सिद्धार्थ, तू मला प्रेम दिलंस, आधार दिलास, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू माझी ओळख करून दिलीस. मला आता कुणाच्याही कुंबड्याची गरज नाहीये. मी स्वतःच्या पायावर उभे राहीन. आम्ही दोघंही बाहेर आलो. समोर अजित साहेब उभे होते. त्यांचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता. बघितलंत, मी म्हणालो होतो ना, हिचं या पोरासोबत काहीतरी चाललंय, त्यांनी सोसायटीच्या लोकांसमोर ओरडून सांगितलं. माझं रक्त सळसळलं, पण वहिनीने माझा हात धरून मला थांबवलं. त्या शांतपणे पुढे गेल्या आणि अजित साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, अजित, ज्या नात्यात विश्वास नाही तिथे प्रेमाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. सिद्धार्थने मला फक्त तो सन्मान दिला जो तुम्ही कधीच देऊ शकला नाहीत. आम्ही काय केलं आणि काय नाही हे देवाला ठाऊक आहे, पण आज मी हे घर, हे नातं कायमचं सोडते. सोसायटीतील लोक शांत झाली. वहिनीने आपली बॅग घेतली आणि त्या पायऱ्या उतरू लागल्या. मी त्यांच्या मागे धावत गेलो. पार्किंगमध्ये त्या थांबल्या. सिद्धार्थ, आपण पुन्हा भेटू का? त्यांनी विचारलं. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला. हा शेवटचा स्पर्श होता. वहिनी, आपण भेटू किंवा नाही, पण माझ्या हृदयात तुमची जागा नेहमीच असेल. तुम्ही तुमचं आयुष्य सन्मानाने जगा. त्यांनी एकदा वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला, पण त्या हसल्या. त्या टॅक्सीत बसल्या आणि निघून गेल्या. आज या घटनेला 2 वर्षे झाली. मी आजही त्या फ्लॅटमध्ये राहतो. कोमल वहिनी आता एका मोठ्या शहरात स्वतःची छोटी कंपनी चालवतात. आमचा कधीकधी फोन येतो. आम्ही आजही निःशब्द नाते जपून आहोत. आमचं लग्न झालं नाही, आम्ही एकत्र राहिलो नाही, पण आमचं प्रेम त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं होतं, जिथे शरीराची गरज उरत नव्हती. लोक आजही विचारतात, काय झालं त्या वहिनीचं? मी फक्त हसतो आणि मनात म्हणतो, त्या फक्त वहिनी नव्हत्या, त्या माझ्या आयुष्यातली ती सावली होत्या, जिने मला स्वतःला शोधायला शिकवलं. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं. कधीकधी कोणाच्या तरी भल्यासाठी त्याला लांब जाऊ देणं हेच खरं प्रेम असतं.